प्रश्न पाहत आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देत राहील. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती? ओके, मोठी अंतस्रावी म्हटलंय आपण. बघा, मोठी ग्रंथी म्हटलं की सरळ स्वादुपिंडाकडे जातो, पण हे उत्तर नाहीये. सर्वात मोठी जी ग्रंथी आहे ती ग्रंथी जी आहे ती आहे थायरॉइड ग्रंथी. ओके, कोणती आहे? थायरॉइड. अंतस्रावी हा शब्द महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये. मोठी ग्रंथी म्हटलं की स्वादुपिंड येईल, पण अंतस्रावी जर म्हटलं तर थायरॉइड येईल. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता जीवनसत्व पाण्यात विरघळणारा आहे? तर जीवनसत्व सी म्हणजे व्हिटॅमिन सी जे आहे ते पाण्यामध्ये विरघळणार आहे. नंतर पहा, मानवातील लाल रक्तपेशींचे आरबीसीचे रेड ब्लड सेलचे सरासरी आयुष्य किती असते, म्हणजे लाईफ स्पॅन किती आहे? तर तो आहे 120 दिवसांचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पहा, लक्षात घ्या, 14 प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान वातावरणात कोणता वायू मुक्त होतो असं म्हटलंय. याच्यावरती 2 प्रश्न पडतात, एक कार्बन डायऑक्साईड वरचा आणि एक ऑक्सिजन वरचा. ओके, मग प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये कोणता वायू इन्व्हॉल्व असतो, म्हणजे त्याचा समावेश असतो, तेव्हा कार्बन डायऑक्साईड असेल. मुक्त होतो तेव्हा उत्तर काय असेल? ऑक्सिजन असेल. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो, म्हणजे व्हायरसमुळे होणारा रोग? ओके, तर यामध्ये गोवर हा जो रोग आहे तो व्हायरस विषाणूमुळे होतो, बाकीचे रोग होत. नेक्स्ट आहे, मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते? याचं उत्तर आहे पिट्युटरी ग्लँड. ओके, देन पुढे पहा, हरितद्रव्य मुख्यतः वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळते? तर पान या भागामध्ये आढळते. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता जीव एकपेशीय आहे? अमिबा, हायड्रा, गांडूळ, बेडूक. तर याचं उत्तर आहे अमिबा. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. नेक्स्ट पाहूयात. इथं तुम्हाला खाली उत्तर तालिका पण दिलेली आहे, म्हणजे ह्या सर्व ज्या नोट्स आहेत त्या आपल्या ऍपमध्ये पण आपण अपलोड करतो, त्यामुळे ते तुम्हाला प्रश्न आणि त्याची जी उत्तर आहेत तेही भेटतात. लक्षात घ्या. पुढे आहे, डीएनए चे पूर्ण रूप काय आहे? डीएनए चे पूर्ण रूप आहे डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड, आणि तो जो पर्याय आहे तो पर्याय आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट आहे, प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स प्रामुख्याने कोणाविरुद्ध प्रभावी असतात? अँटीबायोटिक जे आहेत ते प्रामुख्याने जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच्या विरुद्ध वापरली जातात. ही होती आजची 10 प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने दररोज 10 प्रश्न म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 प्रश्नांची उकल करून द्यायची असेल, स्पष्टीकरण करून द्यायचं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होईल. धन्यवाद.